नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात सत्याची शेती। महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पावसाचे कसे हालचाल होतील, हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला आहे याची माहिती आज आपण पाहणार आहोत। बंगालच्या उपसागरात 24 सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। 28 तारखेपर्यंत हा राज्यात पोहोचण्याची शक्यता आहे। या दाबामुळे महाराष्ट्रातील विविध भागामध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागामध्ये मेघगर्जनासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। या पावसामुळे काही ठिकाणी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेस जाणवण्याची शक्यता आहे। विदर्भ, मराठवाडा, तटवर्ती भाग तसेच दक्षिणेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपले शेत व्यवस्थित ठेवावे। पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतात पाणी सोडू नका। काढणी केलेले पिके सुरक्षित ठेवा। जनावरांसाठी पाणी आणि चारा सुरक्षित ठेवा। आवश्यकता भासल्यास शेतात तातडीने उपाययोजना करा। 27 सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होऊ शकतो। 28 सप्टेंबरला राज्यात पश्चिम भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी हे लक्षात घेऊन आपल्या पिकाचे संरक्षण आणि जमिनीचे नियोजन करणे आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यास तुमच्या पिकाचे नुकसान कमी करता येईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पावसाची खरी माहिती पोहोचेल। सत्याची शेती चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीचा बटन दाबा जेणेकरून शेतीविषयक ताज्या बातम्या तुम्हाला लगेच मिळतील। धन्यवाद।